नमोच नमः देव क्षणभर मनाला समाधान वाटलंय, पण त्याच समाधानाबरोबर मनाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. स्वतःच कर्तव्य सोडून या द्वारकेच्या ठिकाणी यालाही कारण आहे. तेव्हा ऐकूया, जेव्हा तहान लागते तेव्हा ज्याला तहान लागलेलं आहे त्यालाच पाण्यापर्यंत जायचंय. पाणी त्याच्यापर्यंत येणार हे असंभवच आहे. योग्य बोलण्यासाठी तत्पर झाला. ओळखला आम्ही आपल्या मनात प्रश्न निर्माण झालाय आणि त्याच प्रश्नाचं समर्पक उत्तर या विश्वाच्या देवानं आपणाला द्यावं. प्रश्न निर्माण झालाय तो केवळ अस्तित्वाचा. अस्तित्व कुणाचं? या शनीचं अस्तित्व. शनीचं अस्तित्व? अहो, नवग्रहात आपली निर्मिती झाली, अर्थात या 33 कोटी देवतात आपली गणना केली गेली. आता त्या विश्वाच्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण झालंय. नवग्रहाचं स्थान आम्ही आमच्या सामर्थ्याला मिळविलं आणि आता प्रश्न निर्माण झालाय तो शनिदेवांच्या भक्तांच्या बाबतीत. भक्त विचार केला असेल तुम्हा साऱ्या देवतांचे भक्त या विश्वाच्या पटांगणावर आहे. मग माझ्याही मनाला आस आहे की या शनिदेवाची भक्ती व्हावी. या शनिदेवांच्याही भक्त या विश्वाच्या ठाई असावे. शनिदेव, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल? अवश्य. शनिदेव, आम्हाला सांगा, देव कोणी पूजला? भक्तांनी पूजला. आणि म्हणूनच आम्हा देवतांपेक्षा हे भक्त एका मात्रेनं श्रेष्ठ आहेत. होय, मरत्य मानव अहो, स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या मनानं आम्हा देवतांची भक्ती करतायत आणि याच त्यांच्या इच्छेत आम्ही परिवर्तन करू शकत नाही. देवा, हे युग कुणाचं आहे? या गोपाल कृष्णाचं. युगाचा युगपुरुष कोण आहे? हा दयेचा देव गोपाल कृष्ण. या विश्वाचा सूत्रधार कोण आहे? आम्हीच आहोत. मग माझ्या भक्तीची सूत्र हलवायला तुला कितीचा विलंब लागणार आहे? शनिदेव, आपल्या बोलण्याचा भावार्थ जे मरस्त मानव देवतांची भक्ती करतायत त्या मरस्त मानवावर, त्या भक्तावर या विश्वाच्या देवानं सक्तीचं जोकर ठेवावं. सक्तीचं जोकर नव्हे, केव्हा प्रेरित करायचंय. आणि जर का तू प्रेरित केलास निश्चितच भक्त माझ्या भक्तीकडे वळतील. शनिदेव, या युगाचा युगपुरुष हा गोपाल कृष्ण आहे. हे युग कोणत्या प्रकारे चालवावं, कसं चालवावं, हा सर्वस्वी अधिकार या गोपाल कृष्णाचा आहे. या युगात एक नियम आहे, जेवढं पाप आहे तेवढंच पुण्य आहे. म्हणून त्या युगाला द्वापर युग म्हणून संबोधला गेलाय. मर्दा, तुझा निर्णय. तू ही सूत्र हलवू शकत नाही. मुळेच नाही. या द्वारकेच्या ठिकाणी या शनिदेवाच्या पदरी केवळ अपयशात पडणार आहे. शनिदेव, जसं त्याचं कर्तव्य तसंच त्याने परिपूर्ण करत राहावं, हा ज्या गोपाल कृष्णाचा निर्णय आहे. देवा, इथं आलोय निराशा पदरी बांधून जाण्यासाठी नव्हे. अर्थात जर का मला सामर्थ्याला मिळालेलाच आहे. आजपर्यंत शनी मर्यादेत होता. मर्यादा का पाऊल या शनीला टाकलं असेल तर या विश्वाच्या बदला जाईल. ओहो, नवग्रहात आपली निर्मिती झाली आणि नवग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे नवग्रह आहेत. आणि या नवग्रहात श्रेष्ठत्वाचा मान कुणाचा असेल तर आपली पितृदेवता अर्थात तो सूर्यनारायण. असं असताना या द्वापरयुगात युग पुरुष म्हणून आम्ही नसलो आणि मर्यादित कृत्य जर तुम्ही करत असाल तर लक्षात ठेवा, गाड्या गोपाल कृष्णाचे. श्रेष्ठ कोण आहे हे मला नकोय. मला फक्त माझे भक्त हवे आणि त्याचं फक्त मिळवण्यासाठी जर का या शरीरा पाहून टाकला असेल तर तुला दोन युग मागच झाली
आणि हे युग सांभाळण्यासाठी आम्ही देव तत्पर झालो. चंदेव, आज तुम्ही बोलत नाही आहात तर तुमच्या अंतरी असलेला तुमचा गर्व बोलतोय, तुमचा अहंकार बोलतोय. अहंकार कुणाला चुकला नाही. ओ ज्यावेळी आम्ही आमचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार घेतला, मग त्या प्रल्हादाचं रक्षण आमच्या गर्वी झालं. हिरण्यकश्यपाचा शेवट आम्ही केला. त्याच वेळी आम्हाला अहंकार झाला. या मयत मानवाने याच्या पुढे आमचीच भक्ती करायला हवी, कारण आम्ही होतो म्हणून या विश्वाचं रक्षण झालं, या भक्ताचं रक्षण झालं. पण हा होता तो आमचा अहंकार होता, हा होता तो आमचा गर्व होता. आणि म्हणूनच या नरसिंह देवतेचा गर्वाचं हरण करण्यासाठी पार्वती परमेश्वर शिवशंकर यांना शराब पक्षाचं रूप घ्यावं लागलं. तर आई पार्वती माता हिला प्रत्यंगिरा देवीचं रूप घ्यावं लागलं. आमच्या देहावर चंद्राचा वर्षाव झाला आणि त्याच वेळी आम्हाला झालेला अहंकाराचं निर्मूलन झालं. पण या क्षणी तोच अहंकार तुमच्या अंतरी आम्हाला दिसतोय. तुझ्या दृष्टीनं अहंकार असेल, माझ्या विचारांची माझी व्यथा आहे आणि तीचा व्यथा परिपूर्ण करण्यासाठी या क्षणापासून पाऊल लागलेला तुमची पावलं रोखण्यासाठी या विश्वाचा सूत्रधार म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. मग आव्हान स्वीकारलं, तुझं आव्हान स्वीकारलं. मग नाव या क्षणी त्याला विश्वाच्या कल्याणासाठी या विश्वासाठी तुमची आम्हाला आवश्यकता आहे. पण तुमचा अहंकाराची नाही, पण तो तुमचा अहंकार कसा दूर करावा आम्हाला देवान
कदाचित तुला वाटलंच आहे त्याचा तुम्हाला शनी सहन करेल, पण असं नव्हे. शनीचा अस्तित्व या शनीला प्रस्थापित करायचं. एकदा हाताला शनी बांधलेलं आहे, त्याला तोड मिळेल की तेव्हा दुसऱ्या हातात मग तोडता दुसरा हात कोणता असेल. देव तत्व स्वतःच्या हाती येतं आणि कोणाचं देव तत्वाच्या सामर्थ्यावर अशी शक्ती नाही, अशी शक्ती नाही. तुम्ही कोण, मी कोण, ज्याला आपल्या स्व सामर्थ्यानं तुम्हा दोघांनाही जन्माला घातलं, तुमचा तुमची मी आहे. तू माझा पुत्र आहेस, तू माझी कन्या. नमस्कार काकाय. मग त्याचा आशीर्वाद आम्हाला सांगा, आम्हाला जन्माला घालण्याचा व्यापार केला आणि कशासाठी? पुत्राचा किंवा कन्याचा माता पित्याच्या पोटी जन्माला आली, त्यांचा कर्तव्य काय ठरतं? स्वतःच्या फक्त एकच, माता पित्याच्या अस्तित्वासाठी झटणं हे जन्माला आलेल्या प्रत्येक कन्येचा आणि पुत्राचा नित्याचं कर्तव्य. आणि त्याचं माझं अस्तित्व तुम्हाला दोघांनाही प्रस्थापित करायचं आहे. म्हणून तेव्हा तुम्हा दोघांनाही जन्माला दिलं. कोणत्या प्रकारे? का फक्त विश्वाच्या काही त्याचा विचार केला जाईल, प्रत्येक देवतांची वृत्ती केली जाईल. मी ही एक देवता, माझी एकच इच्छा आहे, माझी भक्ती होती आणि मीचा भक्ती कोण करणार आहे तर याचा मरता भूमीतील मरत मला त्याला माझी भक्ती करायला तुम्हाला भाग पाडायचंय. मरता भूमीच्या ठिकाणी आपली कोणी भक्ती करत नाही, मग त्या मरता भूमीच्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की आपली भक्ती करा म्हणून. त्या ठिकाणी जाऊन आपली भक्ती करा म्हणून. आणि याचा करण्यासाठी तेव्हा तुम्हाला दोघांचाही जन्म आहे. पण हे कार्य करण्याचं तुम्हाला तुमची नावं विचारली जातील, मी उत्तर करा. म्हणून तेव्हा तुम्हाला दोघांनाही मी नाव देणार आहे. आमच्या घराला म्हणतो ऐकूया. शनीचा सामर्थ्य तू, शनीची शक्ती तू. म्हणून शनी शक्ती विश्वाच्या काही
तुला अरे, शक्ती! पण हे काय नाव? जिथं सामर्थ्य कमी पडतो, जिथं शक्ती अपुरी ठरते, तिथं पाऊस शांततेचं टाकायचं, मार्ग सुखकर करायचं, तोही शांततेनं. मग सांगा नाव. तुझा त्याला सौख्यात कोणत्याचं शांती, शांती. शांती. विश्वाच्या ठिकाणी कुठलंही कार्य जर का सिद्धीच द्यायचं झालं, जिथं शक्ती कमी पडते त्या शक्ती पुढे युक्तीचा उपयोग होतो. आता युक्तीनं स्वतःचा कार्यवाद माणसाला नेहमी परिपूर्ण करायचा असतो आणि म्हणत शक्ती जिथं कमी पडते तिथं जन्माला आली शनिकन्या. शांती, शांती, शांती. आणि राजच्या कथाला पुस्तकांसाठी संकट उभी लागतील. आत्मरक्षणाला गरजेचं आहे. म्हणूनच हे शस्त्र आत्मसंरक्षणासाठी आपण शस्त्र. पिताश्री, मनाच्या ठिकाणी एक संभ्रम वावरतोय. मला सांगा, तुमच्या अस्तित्वासाठी तुम्ही आम्हा दोघांनाही जन्माला घातलं. देव तत्वासाठी आम्ही दोघंही झटू, दोघंही लढू. पण स्वर्ग, मृत्यू, पाताळ, देव दानव मानव समोर कुणी येऊ नये. प्रत्येकाला सांगू, हत्ती करायची